इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत शांततेत निदर्शने करण्यात आली. तसेच शासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ठामपणे नमूद करण्यात आले. जिल्हा लेवलला मोर्चे काढून राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिलेले आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व ज्या काही गट आहेत त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेले आहे. सगळ्या मागासवर्गीय समाजाचे आंदोलन करत आहे. कारण अनुसूचित हा जो काही मुद्दा आहे हे आमचं मानणं नाही. आमचं मानणं आहे की अनुशेष कमी भरा. आमचा अनुसूचित 2,74,000 बाकी आहे. तो अनुसूचित भरण्याचे काम तुम्ही करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला सांगा समिती नेमली तिचा आमचा काही संबंध नाही. हे राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून मी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आरक्षणाला जर धक्का जरी लागला तर आपण जर बघितलं असेल का या हजारो लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर हा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे उपकेंद्र वर्गीकरणाच्या विरोधात जे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही ठणकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि याला विरोध दर्शवण्यासाठी आलेलो आहोत. जय भीम. SC आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. समितीला चर्मकार संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे जो बदल समितीचा अहवाल आहे तो शासनानं तात्काळ रद्द करावा. त्याचबरोबर आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आम्ही मातंगांना लहान भाऊ समजतो. त्यांनी कुठल्याही घाणेरड्या पोस्ट मोबाईलवर टाकू नये. जर मोबाईलवर जे लोक टाकतील त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक त्याच पद्धतीनं भीमटोला पद्धतीनं उत्तर देतील. याची नोंद सर्वांनी घ्यावी. गव्हर्नमेंटला आमचं असं म्हणणं आहे आमच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमचे खरे समाज बांधव जे बौद्ध आहेत, जे बाबासाहेबांच्या समाजाला मानतात ते सर्व लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये चर्मकार संघाचे बबन घोलप यांनी पाठिंबा दिलेला आहे. खाटीक समाजाचे लक्ष्मण मंडाले यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आयुष्यमान भिवानंद आप्पा काळे, राहुल भाऊ दिवे, त्याचबरोबर सनीभाई रोकडे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. वर्गीकरण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे का जर हे उपवर्गीकरण जर कुठे थांबलं नाही तर आम्ही 58 जाती आज आमच्या सोबत आहे. आज माजी मंत्री बबनरावजी घोलप चर्मकार समाजाचे नेते त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आमचे बंधू राहुल भाऊ दिवे हेही सत्ताधारी पक्षातले असताना समाजाला पाठिंबा दिलेला आहे. हा एका कुठल्या समाजाचा लढा नाही आहे, प्रश्न नाही आहे. कारण आपण आज बघितलं तर सरकार हे जे काही दोन लोकांमध्ये जे भांडण लावायचा प्रकार चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आज जर बघितलं तर मातंग समाज हा आमचा लहाना भाऊ आहे आणि लहाना भाऊ असताना जर याच्यातले काही दलाल जे RSSला जॉईन झाले त्यांनीच हा जो घाट घातलेला आहे का दोन समाजामध्ये कुठेतरी तीड निर्माण होऊ नये, दंगे घडले पाहिजे. तर हे कुठेतरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर हे बंदर समाजाची जी कमिटी केलेली आहे ही बरखास्त करा. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, कार्याध्यक्ष सनीभाऊ रोकडे, समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्यासह एक पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.